अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात. भारतावरील टॅरिफ 25हून 18 वरती ट्रम्प यांची घोषणा. भारत रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याचंही जाहीर. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइट बातमी. TV9च्या हाती. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं. कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता. 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी होकार दिला होता. शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा दावा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं विधान. फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावर लढणं गरजेचं असं अजित पवार म्हणाले होते. हसन मुश्रीफांचं मोठं विधान. आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघातामागे कुठेतरी काहीतरी गडबड. इंजिन रडारमध्ये बिघाड आणि इतर काही असू शकतं. मंत्री छगन भुजबळांनी वर्तवलेल्या शंकेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती. 15 जानेवारीला आरोप केल्यानंतर 10 दिवसातच दादांचा मृत्यू कसा? राऊतांकडून चौकशीची मागणी. तर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल, मोहळांकडून स्पष्ट. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या त्याबाबत अभिमान, मात्र इतक्या लवकर का झाल्या? इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका. उदय सामंत यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमतानं निर्णय, मात्र काही लोक उगाचच नाराज. लवकर झाला की उशिरा, यापेक्षा निर्णय योग्य आहे का हे सांगा. छगन भुजबळांचं भाष्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीतिसंगमावर अजितदादांचे आदर्श. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन. तर फलटणमध्ये अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांचं सांत्वन. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्रात शीतल तेजवानीचं नाव. पार्थ पवार, दिग्विजय पाटलांची नावं गायब. तर न्याय निवडक असतो का? दमानी यांचा संतप्त सवाल. कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाचा निर्णय. अजितदादा पवार दूध संघ असं नाव यापुढे राहणार. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटी मिळणार. विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी आणि बचत गटांना सहभाग त्यांनी घ्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. भारत चीन सीमेरेषेवरून राहुल गांधी आक्रमक. थेट माजी लष्कर प्रमुखांचं पुस्तकच दाखवलं. चीननं भारताच्या हद्दीत 4 तंबू ठोकल्याचा दावा. राजनाथ सिंह, अमित शहांचा आक्षेप. संसदेत खडाजंगी.